भाऊ एकत्र येण्यासाठी आता राष्ट्रवादी देखील पाठिंबा दिलाय शरद पवार. ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय आणि एक निश्चित सांगतो की आज तुम्ही मराठी भाषेसाठी एकत्र झालेला आहात. ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब तुमच्या सोबत उभे राहतील. फक्त शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस नाही, आमचे रिपाईचे नेते ठाण्याचे खांबे, सुनील खांबे, संदीप खांबे हा कुटुंब पण आम्हाला येऊन जॉईन, यांना बोलवायला नाही लागलं. हे सकाळी चेक नाक्यावर स्वतः उभे होते एका मराठी माणसासाठी. मराठी माणसं एकत्र यावीत ही त्यांची इच्छा आहे. ते काही कुठल्या लालसेपोटी नाही आले ते आज इथे उभे राहायला. सो असे अनेक हजारो मराठी लोक आज तुम्हाला तिथे दिसतील. खरं तर हा मोर्चा व्हावा ही आमची इच्छा होती. मोर्चा जर झाला असताना तर यांची लायकी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी दाखवून दिली असती. तुमचं मत काय? मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा याचा अपमान या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल, संपूर्ण देशातून या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्याची लोक इथे येऊन राहत आहेत, अनेक शेकडो वर्षापासून राहत आहेत. परंतु मराठी माणसाचं जर का अस्मिता आणि अस्तित्व संपवत असतील ती खेदाची बाब आहे. सर्व महापुरुष, मग छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांची मातृभाषा ही मराठी आहे आणि या मराठीनेच या देशामध्ये क्रांती केलेली आहे. आणि मराठी भाषेवरती म्हणजेच आमच्या मराठी माणसावर आम्ही एकजूट आहोत. आमच्या आपसात काही मतभेद नाही आहेत. आमच्या मराठी संस्कृतीसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही रस्त्यावरच नाही तर वाटेल तो संग्राम करा.